ज्यांचे आईवडील अजून जिवंत आहेत ते खरोखर भाग्यवान आहेत. कारण आईवडिलाची सेवा केल्याने आम्हाला लंबी उंबर मिळते. इपिसिकारास पत्र अध्याय 6 वचन 1 ते 3 मध्ये आम्ही वाचतो, आपल्या आईवडिलाचा सन्मान करा, हे परमेश्वराने आज्ञा दिलेली आहे. आणि जेव्हा आम्ही आपल्या आईवडिलाचा सन्मान करतो, आदर करतो, त्याची सेवा करतो, खरोखर त्याचे पालन करतो, तेव्हा त्यांच्या जीवनामध्ये भरपूर आशीर्वाद येते आणि त्यांचे आयुष्य त्यांना भरपूर आयुष्य लाभते. परंतु जे लोक आईवडील असूनसुद्धा त्यांचे पालन करत नाही, आईवडिलाला जवळ घेत नाही, आईवडिलावर प्रेम करत नाही, खरोखर ते आपल्या आशीर्वादाला मुकत आहेत. आशीर्वादापासून ते दूर जात आहेत. आईवडिलाची सेवा हे कृपेचं चॅनल आहे. आईवडिलाचे आदर सन्मान करणे हे देवाच्या आशीर्वादाचं एक चॅनल आहे, एक वाहिनी आहे. म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, खरंच ज्या लोकांचे आईवडील आहेत, म्हातारे असो किंवा कोणत्याही परिस्थितीमध्ये असो, परंतु जे जिवंत आहेत, जोपर्यंत ते जिवंत आहेत तोपर्यंत आम्ही खरोखर भाग्यवान आहोत. कारण त्यांच्या शब्दाद्वारे, त्यांच्या प्रेमाद्वारे, त्यांच्या काळजीद्वारे आम्हाला आशीर्वाद मिळते. प्रत्येक आईवडील आपल्या मुलीचा आदर करतो, प्रेम करतो, आपल्या जीवातून, आपल्या अंतःकरणातून त्यांच्यासाठी परमेश्वराचा आशीर्वाद मागतो, कितीही वाईट असले तरी. म्हणून आम्ही खरोखरच सौभाग्यशाली आहोत. म्हणून आईवडिलाची सेवा करूया, आईवडिलाला जवळ घेऊया, आईवडिलाला आपण मान सन्मान देऊया, आईवडिलाची सेवा करूया. आम्ही भाग्यवान बनू आणि आम्हाला आशीर्वाद मिळेल.